केलं, मग हा खेळाडू डगआउटच्या बाहेर का होता, आता क्वेश्चन मार्क त्यांना मैदानावरती तयार केला आणि हा सामना महत्त्वपूर्ण त्यांना जिंकून दिला। पुढच्या मॅचकडे आपण लगेचच वळतो, कोणताही एक्स्ट्राचा वेळ या ठिकाणी आपल्याकडे मित्रांनो नाही आहे। पुढच्या मॅचची काही क्षणात या ठिकाणी जशी सुरुवात केली जाईल, आधी मॅन ऑफ द मॅचकडे आपण जाणार आहोत आणि सामनावीराचा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जाईल। तिथे उपस्थित असतील मॅन ऑफ द मॅचसाठी आमचे समालोचक मित्र संदीपजी गायकवाड सर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जातील आणि जशी सामन्याला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आवाज संदीप गायकवाड सरांचा या ठिकाणी ऐकूयात। या सर स्वागत आहे आपलं। मी कृष्णाचा मस्ती साहेब, त्याचबरोबर आमचे अनिल जे तरे आप्पा यांना विनंती करतो आणि यशवंत शेलार जॉन्टीबाई या आपण तिघ मान्यवरांना मी विनंती करतो आहे आपण द प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी यायचे। मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊया। दिनेश यायचे 12 चेंडू आणि 29 धावांची ती अफलातून खेळली। जरूर आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे। अक्षयजी सलगे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं कोल्ड्रिंक्स, त्यानंतर गंगा ग्रीन रिसॉर्टच्या माध्यमातून श्री गणेश आणि लक्ष्मी मातेची आपण पाहतो चांदीची प्रतिमा या ठिकाणी देण्यात येते। त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येते। अफलातून दिनेश याचं मनापासून गोडगोड कौतुक करूया। एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून संघाला मॅच विनिंग पारी, कारण धावसंख्या पाहिजे होती तिथे। जरूर दिनेश, मी मान्यवरांना विनंती करेल आपण थोडं बसायचं आणि दिनेशकडे जाऊया आपण। दिनेश या दिनेश इथे यायचे आपण, जरूर दिनेशकडे जाऊया। दिनेश पहिली तर जरूर बघा पहिल्या मॅचला 12 प्लेयरच्या भूमिकेत होता आणि थोडंसं पाहिलं गेलं पहिली मॅच गमावी लागली होती। अक्षयचं ते अर्धशतक वाया गेलं होतं, पण त्यानंतर पाहिलं गेलं स्वतः संघात प्रवेश केला आणि गरज होती तिथे फलंदाजीची, ती फलंदाजी करत असताना 12 चेंडू आणि 29 धावांची केली साकारत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो प्राप्त केला दिनेश, गोड गोड कौतुक करूया दिनेशचं। जरूर आपण दोन्ही समालोचकांना थोडासा देऊया आराम। मी सोबत जोडलं जाईल आपल्या सोबत एक केटीसी लाईव्ह इव्हेंट उपस्थित मान्यवर यांच्या सोबत आपण जाऊया मैदानावरती। जरूर आपण मैदानावरती जाऊया। SPL पर्व 8वा आपण पाहतोय आणि 9व्या पर्वाला पण आपण पाहतोय। 2025 डिक्लेरेशन झालंय। ओमसाई मित्र मंडळ आणि सतीशजी खारीक, अभयजी खारीक यांच्या माध्यमातून ती स्पर्धा 2025 ची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर इथे आपण पाहिलं गेलं दोन्ही ऑफिशियल्स JP पॅनलचे मैदानात आपण पाहतो सज्ज झालेत। थोडंसं आपण आराम देऊया आमचे दोन ऑफिशियल्स समालोचक प्रियेश बाबरे आणि ओमकार शेट्टे यांना थोडंसं आपण या इनिंगसाठी ब्रेक देऊया। आज जाऊया मैदानावरती। समोर आपण पाहिलं गेलं आजच्या दिवसातील पुन्हा एकदा सुरेख सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते। इथे पाहिलं गेलं स्ट्राईकला आहे तो धनंजय, नॉन स्ट्राईकला आहे गुरु 11 कडून इसालामीची जोडी आणि सचिन जाधव आपण पाहतो रुद्र 11चा गोलंदाज। पहिला चेंडू सुरेख फटकावला चेंडूला लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आपण पाहतो चुकी करतोय, स्वतःला सावरला आणि खऱ्या अर्थामध्ये निलेश होतो त्या ठिकाणी। एक चांगली सुरुवात करत असताना सचिन जाधवने आजच्या स्पर्धेमध्ये जेव्हा फटकेबाजी केली, पहिला सामना अफलातून 41 धावांची ती अफलातून पारी पाहिली गेली। एक चांगली सुरुवात आपण पाहतोय स्पर्धेला झाली। सचिन जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दुसरा सामना खेळत असताना इथे कमबॅक पहिला चेंडू लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये होता जिथे 2 धावा आल्या, त्यानंतर कमबॅक पाहिलं गेलं निर्धाव चेंडू डॉट चेंडू आपण पाहतोय। डॉट चेंडूची सांगता होत असताना आणि दुसरं षटक आपण पाहतोय ज्यावेळी सचिन हाताला त्या खऱ्या अर्थाने कमतरता असं कारण इथे पॉवर प्लेचं षटक आहे आणि इथे पहिले 2 चेंडू सुरेख
तिथे बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक शॉट फाईनचा त्या ठिकाणी तैनात होता. बॅकअप दिलं जातंय. एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. पहिल्या सामन्याचा विचार केला तर गोल्डन डक विकेट होता गुरुनाथ मसने गुरुदादाचा, कारण तिथे कोणत्याही प्रकारचा चेंडू न खेळताना धावबाद झाला होता. इथे पॉवर प्लेचं पहिलं षटक, 5-5 षटकांचे सामने आपण पाहतोय. एक चांगली संकल्पना आहे शेलू प्रीमियर लीगची. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं शेलू प्रीमियर लीग हे नियोजन पाहिलं गेलं. अनेक वरिष्ठ खेळाडू आहेत या स्पर्धेतून आता थोडे माघार घेतले आणि दरवर्षी आम्ही पाहतोय आज जे व्यासपीठावरती बसले सिनियर प्लेयर हे काही वर्षापूर्वी याच मैदानावरती एसपीएलच्या माध्यमातून आम्ही त्यांना खेळताना पाहिलं होतं. आज कुमार पाटील आणि त्यांच्या टीमने पुन्हा एकदा चांगलं नियोजन आयोजन संयोजन या ठिकाणी पाहतो. त्या दरम्यान पाहिलं गेलं गुरुदादाला पुन्हा एकदा माघारी परतावं लागेल. मिड ऑन रिझर्व मध्ये झेल देऊन माघारी परतलाय. झटका क्रमांक 1 या ठिकाणी दिला जातोय तो गुरु 11 संघाला. पाहतो मैदानावरती सुरू आहे समाधान शेलूकर यांचा रुद्र 11 आणि गुरु 11चा गुरुनाथ मसने यांचा संघ. इथे चांगला चेंडू वाईट यॉर्कर चेंडू व्हाईट लाईनच्या नजीक टाकलेला चेंडू आपण पाहिला गेला. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. कृपया मैदानातून वाहनं जर सावकाश घेऊन जा, कारण थोडंसं वातावरण आपण पाहतोय धुलमय होऊ शकतंय. तर विनंती असेल कोणीही मैदानातून गाड्या घेऊन जाऊ नये. सचिनचा पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्रह्मास्त्र ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न. पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त झालं. सचिनने पहिल्या सामन्यामध्ये पहिलं षटक निर्धाव फेकलं होतं. इथेही पहिलं अप्रतिम गोलंदाजी केले आणि या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 3. 1 गड्याच्या मोबदल्यात 1 विकेटही प्राप्त केलंय. तवेरशा इलेक्ट्रिकल्स 10 पॉइंट आयलंड यांचा सामना विपक्ष मानस जतीन 11 या दोन संघादरम्यान होणारे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन यानंतर टॉस साठी आपण या ठिकाणी तयार राहायचे. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा. निलेश मसने दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. इथे पाहतो आपण एक चांगली जोडगोली आहे सचिन आणि निलेश. स्लोअर फ्लाइट होतं. फ्लाइट आमंत्रण दिलं, आमंत्रण स्वीकारलंय धनंजयाने आणि त्याच्या बॅटमधून वाईडिश लॉंगाने काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट षटकार. निलेशचा पुन्हा एकदा स्लोवर. इथे फसवा चेंडू आपण पाहायला गेला. एक चौटी धावण्याचा प्रयत्न जरूर केला जातो आहे. वाईडिश थ्रो होता. चेंडू घर शोधताना दिसला. 22ची धाव एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय. इथे थोडी चुकी करताना दिसला होता यश, कारण गरज नव्हती पण ती धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला. सुरक्षित आपण पाहतोय पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय धनंजय. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या 10 या आकड्यावरती. 1 षटकाराच्या मोबदल्याच्या 10 धावा आपण जरूर पाहिल्या गेल्यात. निलेश ज्याच्या माध्यमातून आपण पाहिले अनेक सामने शेलू संघाकडून खेळत असताना नेहमीच अष्टपैलू खेळ त्याचा पाहिला गेलाय. गेली अनेक वर्ष संघासाठी चांगलं योगदान देणारा
इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आता फसला जातो पुन्हा एकदा कलेक्शन या ठिकाणी निलेश कडून गलत होत आहे. एक धाव पूर्ण आणि पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. 2 धावा आपण पाहतो पूर्ण केल्या जातील. या दोन्ही धावसंख्या 12. थोडस फास्ट घ्यायचंय आणि जरूर मी ओमकार सरांना सांगेल का या SPL मधूनच सचिन जाधव हा खेळाडू भेटलाय. SPLच्या माध्यमातून आम्ही पाहिलं गेलं धनंजय हा खेळाडू भेटलाय. SPLच्या माध्यमातून साईला खेळाडू भेटला. SPLच्या माध्यमातून स्वप्नील हा खेळाडू भेटला. म्हणजे SPL मधून आहे आणि अनेक वर्ष गणेश मसने गणेश तामू मसने हाही खेळाडू आपण पाहतो SPLच्या माध्यमातून पाहिला गेलाय. म्हणजे अनेक नवनवीन खेळाडू SPLच्या माध्यमातून तुम्हाला शेलूच्या वरिष्ठ संघामध्ये खेळताना दिसलेत. कारण जय कोलमामाता शेलू असून द्या किंवा आई भवानी शिवसाई शेलू असून द्या या संघामध्ये आपण पाहतोय. VR शेलू मध्ये पण आपण काही खेळाडूंना त्या ठिकाणी खेळताना पाहिले गेलेत. म्हणजे अनेक जे नवीन नवीन खेळाडू आहेत त्यांना आपण पाहतो ना. आज यश तरे हा खेळाडू मैदानामध्ये पाहतोय. थोडा स्लो आला होता. थोडा फ्लाइट देतो फलंदाजाला आमंत्रण जरूर देतोय पण त्यावरती आपण पाहतोय स्टेप आउट करता येत नाहीये. त्या ठिकाणी पोहोचता येत नाहीये. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. या षटकामधले 5 चेंडू झालेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. आत्ता परत पाहिलं गेलं धावसंख्येला आकार देणं गरजेचं. 2 पॉवर प्ले षटक समाप्त होण्यासाठी फक्त 1 चेंडू शिल्लक आहे आणि तो कोणत्याही प्रकारचा मोठा फटका येत नाहीये. एक षटकार उगलताना आपण पाहतोय धावसंख्या उभारता आली नाहीये गुरु 11ला. इथे चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिले दोन्ही गोलंदाज आपण पाहतो सुरेख कामगिरी करत असताना एक षटकार वगळता आपण पाहतोय इथेही अफलातून गोलंदाजी निलेशची. धावसंख्या 7च्या सरासरीने 14 या आकड्यावरती होऊन दे डीजे. एक लाखाची स्पर्धा 1 गाव 11 मध्ये अशा स्पर्धा सहजरित्या होत नाहीत. पण एका गावाची ही 10 संघाची स्पर्धा अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. दरवर्षाप्रमाणे अनेक मोठ्या बक्षीस या ठिकाणी असतात. यावेळी पाहिलं गेलं मालिकावीरसाठी आपण पाहिलं गेलं रेफ्रिजरेटर आहे अर्थात फ्रीज या ठिकाणी देण्यात आले. धावसंख्या स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती आहेत. 15 धावा स्कोर कार्ड वरती. कृष्णादा मसने खरंच मनापासून गोडगोड कौतुक. एक चांगलं ज्यांच्या माध्यमातून आमची विकेटची रंगवटी पाहिली गेली. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये कृष्णादा मसने यांना बोलवलं जातं क्रीज आखण्यापासून. त्यांची मोजमापणी आणि त्यांचा रंगरंगोटी कार्यक्रम खूप सुरेख असतो. इथे सुरेख फटका लॉंग ऑन झोन मध्ये शतरक्षक आहे. चेंडूने पडल्यानंतर हाईट घेतली आणि चेंडू जाऊन पोहोचला 1 बाउंस सीमारेषा पार. लॉंग ऑन झोन मध्ये आलेला हा सुंदर चौकार. जरूर ओमकार सर आता रेफ्रिजरेटर यांनी आपण म्हटल्याप्रमाणे पुढच्या काही स्पर्धेमध्ये जरूर बाईक जरूर या ठिकाणी असेल.
या अगोदरचं हे आपण पाहिलं नियोजन गत वर्षाचा मिलिंद डुकरेंचा नियोजन होता, तोही सुरेख नियोजन पाहिला. इथे फुल लेंथचा चेंडू, फुल टाच चेंडू, शतरक्षक चेंडूकडे पाहत बसणार भरात, त्याच्याही डोक्यावरून सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी पुन्हा एकदा अफलातून फटका, षटकार. यश तरे अफलातून काही पहिला ऑस्ट्रेलियामधून अंडर-19चा खेळाडूंनी अफलातून ओपनिंग पार्टनरशिप केली आणि जसप्रीत बुमराह याच्या गोलंदाजीवरील बॅक टू बॅक 2 षटकार ठोकली होती त्यांनी. तर इथे पाहतो आपण मंगेशजी बोराडे यांच्याकडून पारितोषिक आलंय. अजून 2 षटकार आले, अजून 1 षटकार आला तर 500 रुपयाचा 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. 3 आला ते 1000 आणि 1 जर आला तर 200 रुपयाचा पारितोषिक असेल. धावसंख्या स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती 25. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे टायमिंग तो जुळवण्याचा प्रयत्न केला पण शतरक्षक त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होतो. आणखीन एक झटका दिला जाईल तो गुरु 11 या संघाला. धावसंख्या स्कोर कार्ड 25. रज्जत नवीन बॅट्समन आपण पाहतो. रज्जत तिसरं षटक प्रगतीपथावरती 4 चेंडू झालेत आतापर्यंत. या षटकामध्ये 11 धावा जरूर आला तर 4थ्या चेंडूवरती यश माघारी परतला. एक चांगला फलंदाज आपण पाहतो बाद होताना पाहिला. इथे फुल लेनचा चेंडू रज्जत मस्त पाहतो आपण. थोडासा मिस फील्ड पाहिला गेला डीप फील्ड विकेट रिझर्व मध्ये, त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलला जातो. 2 धावा या दरम्यान घेतल्या जातील. कृष्णा हा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. त्याचा या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत. धावसंख्या 27, स्कोर कार्ड 27. इथे चांगला फटका, शतरक्षक त्या ठिकाणी रज्जतला माघारी परतावा लागेल. झटका दिला तो क्रमांक 3 गुरु 11 ला. खूप मोठा झटका असेल. कॅप्टन रज्जत होणार बॅक टू पॅव्हेलियन. धन्यवाद सचिन सिंग. आपण पाहतो नवीन फलंदाज रज्जत काही ना करताना आपण पाहतोय. 2 चेंडूचा सामना त्यांनी केला. पहिल्या चेंडू ते दुहेरी धाव धरू आली होती आणि त्यानंतर पाहिलं गेलं झेल दिला. वडी स्लॉगन काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये कोणत्या प्रकारची चुकी त्या ठिकाणी झाली नाही शतरक्षकाकडून. आणि तिथे फलंदाज रज्जत माघारी परतला. नवीन फलंदाज सचिन सिंग. एक चेंडू होता, बॅटला जरूर बस झाला होता. एसटीच्या पाठीवर समाधान संघ मालक स्वतः आपण पाहतोय. एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षकाची भूमिका स्वीकारली त्यांनी. इथे बॉल डाऊन झालाय. डॉट चेंडू पाहिला गेला. 4थं षटक सचिन वैयक्तिक 2रं षटक फेकत असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे जोरदार अपील केली जाते आहे. कमबॅक करणारी गोलंदाजी पाहिली जाईल. या अगोदरच्या षटकामध्ये जरूर आपण पाहतो 11 धावा 13 धावा आल्या तर 2 फलंदाज महत्वपूर्ण रज्जत आणि यश माघारी परतले होते. सचिन आजच्या दिवसातील संघ 2रा सामना खेळतो. पहिल्या सामन्याचा मालिका सामनावीर पुरस्कार आपण पाहतो सचिनच्या नावावरती होता. इथे रिव्हर्स अटेम्प्ट धनंजयच्या बॅट मधून चेंडू निघतोय. कृष्णा चेंडू परत पोहोचू शकला नाहीये. चेंडू जाणार सीमारेषेजवळ. 4 धावेसाठी चौकार.
या चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आमचे मित्र नितेश तरे कर्जत टेनिस क्रिकेट मधली एक लाजवाब अपडेटर स्कोरर 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे जोरदार अपील आपण पाहतोय. पुन्हा एकदा बैठक मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा टायमिंग झाला नाहीये. धनंजय त्याच्यावरती खूप जिम्मेदारी असेल. संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर खूप मोठं लक्ष होतं धनंजयसाठी. आणि ऑप्शन मध्ये आम्ही असताना खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं होतं. या धनंजयसाठी सर्व संघ थांबले होते. 4 चेंडू 4 धावा खर्च केल्यात. इथे 5 चेंडू पाहिला 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे माघारी परतावं लागेल. सचिन सिंग आपण पाहिलं गेलं स्ट्राईकलाच थांबला. माघारी परतावं लागेल. संघासाठी महत्वपूर्ण असलेला खेळाडू धनंजय धावबादच्या स्वरूपात येणार माघारी. स्कोर कार्ड धावसंख्या 32 या आकड्यावरती आणखीन एक झटका गुरु 11 या संघाला. विचार करावा लागेल कारण जरूर कुठेतरी सचिन सिंगने विचार करणं गरजेचं होतं. यानंतरची मॅच मानस जतीन 11 अभिषा इलेक्ट्रिकल्स 10 पेड या दोन संघादरम्यान होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण उपस्थित राहायचे. इथे सरळ रेषेत आणखीन एक सुंदर चेंडू आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झाले. 4थ्या षटकामध्ये 8च्या सरासरीने ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेले. 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या इनिंगचा शेवटचा षटक असेल आणि त्यानंतर टॉस केला जाईल. राजू तरे आपणास विनंती करे आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. आणि निहाल शेट्टे दोन्ही कॅप्टन दोन्ही संघांचे विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी पोहोचायचंय आणि इथे टॉस केला जाईल. जरूर या मॅच नंतर नितेश तरे यांनाही आराम असेल आणि तिथे गणेश मसने आपण पाहतोय सोबत स्कोरिंग मध्ये आपले जोडले जातील. शेवटचा षटक स्लॉग वर अंतिम षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संकेत मसने. शॉर्ट चेंडू आपण पाहायला गेलं. शॉर्ट चेंडू तर इथे शतरक्षक कृष्णा जरूर पोहोचला गेलाय. कोणत्या प्रकारची चुकीने शॉर्ट चेंडूचा समाचार घेता आला नाहीये. इथे माघारी परतावा लागेल फलंदाज. आणखीन एक झटका गुरु 11 संघाला. जरूर आपण पाहतो शेवटच्या षटकाला स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती कृष्णाने अप्रतिम झेल घेतला. पहिला झटका रजत मसने याचा भाऊ गोलंदाजी मार्क वरती संकेत. नवीन फलंदाज ओमकार मसनेला आपण पाहतोय. एक चांगला खेळाडू ओमकार स्वतः एक चांगला यष्टीरक्षक आणि संघासाठी अफलातून कामगिरी करत असतो. इथे गरज आहे गुरु 11 ला. उर्वरित 5 चेंडूवरती धावा बनवायला लागतील. इथे उपकारच्या बॅट मध्ये रिव्हर्स अटॅक आपण पाहतोय. चेंडू फाईन रिझर्व मध्ये आहे. शॉर्ट थर्डमॅनचा शतरक्षक नाही आहे त्या ठिकाणी आणि तिथे जाऊन पोहोचला चेंडू थर्डमॅन झोन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. चौकारच्या सहाय्याने 36 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. इथे पाहिलं गेलं नितेश खऱ्या अर्थाने जे पहिले 3 सामने आपण पाहिले गेले अफलातून आणि आता गरमीला सुरुवात झाली. 4था सामना आपण या ठिकाणी पाहतोय. 4थ्या सामन्याची पहिली इनिंग या ठिकाणी आहे आणि यानंतर आपण पाहिलं गेलं थोडीशी गरमी जाणवेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पाहिलं गेलं रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. जरूर पंचाचा इशारा आमच्या परत पोहोचेल. बाय बाय टाटा ओके. 4 धावांसाठी हा मोफतचा चौकार.
22चा चौकार आपण या ठिकाणी पाहिला गेला. अप्रतिम धावा कशा पण येऊन दे नितेश, गरज आहे, कारण इथे धावसंख्या वाढवायची आहेत. 4 षटकामध्ये फक्त 32 होत्या आणि इथे या लगातारच्या 22चा आणि अगोदर चौकार पाहिला गेला, धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गोलंदाज सुरेख कामगिरी करतो, त्याला साथ लाभली नाहीये एसटी रक्षक आणि त्या पाठील क्षेत्ररक्षकाची. संकेत पुन्हा एकदा तयार. इथे बॅटची अपराजय होती. शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक झेल पकडू शकला नाहीये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावांचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. प्रथमचा बेल डाऊन होती आणि जेवढं पंचांचं लक्ष जाण्या अगोदर आम्ही पाहतो आमचे कमिटी मेंबर विक्रांत याचं लक्ष अधिक होतं तिथे. त्यांनी अगोदरच सांगितलं बेल्ट जाऊ नये, कारण अचूक लक्ष. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. 2 धावेने आमचे नितेश तरी आम्हाला सांगतील. धावसंख्या 42 या आकड्यावरती गरज होती, कारण 10 धावा आता परत या षटकामध्ये आलेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंगचा. संकेत उर्वरित 2 चेंडू तर साथ लाभली नाही आतापर्यंत संकेतला. गोलंदाजी तर सुरेख करतोय, क्षेत्ररक्षक साथ लाभणं खूप गरजेचं असतंय. क्रिकेट हा खेळच आपण पाहतो 3 विभागामध्ये, फलंदाजी, गोलंदाजी, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण या 3 विभागामध्ये केलं जातं. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ओंकारचा. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. शेवटचा चेंडू या इनिंगचा. धावसंख्या स्कोर कार्ड 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. शेवटचा चेंडू. चला निहाल आणि राज आपण यायचं या ठिकाणी. रिव्हर्स अटेल पुन्हा एकदा पाहतो आपण, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचला जरूर. सुमित चेंडू परत पोहोचणार त्या दरम्यान दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. पण तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात ओंकार बाद होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या स्कोर कार्ड 46 आकड्यावरती 47 धावांची गरज. तर जरूर आपण पाहतोय प्रकाश भगत आणि भगत ब्रदर्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सुंदर असं बक्षीस मालिकावीरसाठी फ्रीज आहे, रेफ्रिजरेटर आपण पाहतो या ठिकाणी देण्यात आलेले. त्यांचाही मनापासून आणि भगत ब्रदर्स यांचा आपण मनापासून अधिक स्वागत. टॉस केला जाईल या ठिकाणी आपण पाहतोय. टॉस साठी या राजू या आपण आणि त्याचबरोबर निहाल. चला लवकर, चला निहाल थोडंसं धावा जरा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायलाच पाहिजे, या अगोदर तुम्हाला कॉल केला होता. 46 धावा झाले, 47 धावांची गरज. ऐकूया आपण आवाज ओमकार शेट्टे सर यांचा. मी विनंती करतोय नरेशजी काना मसने साहेब यांना आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करायचे. चला फलंदाज लगेच पाठवायचे, कारण व्हील घेऊ नका. उर्वरित 4 सामने अजूनही पूर्ण करायचे. टॉस या ठिकाणी केला जातोय. जरूर टॉस राजू तरे यांच्याकडे होता आणि प्राप्त केलाय या ठिकाणी आपण पाहतोय. मानस जतीन 11 संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. राजू आपल्या संघाला या ठिकाणी करावी लागेल पुन्हा एकदा फलंदाजी. थँक्यू सो मच संदीपजी गायकवाड सर. नेक्स्ट मॅच अनिकेत भगत इन ॲक्शन आपल्याला पाहायला मगाशीच आमच्या कानावरती आवाज पोचला की शेलूचा केतन म्हात्रे म्हणून अनिकेतची ओळख आहे. कदाचित म्हणजे हे फ्रीज आज अनिकेतच्या घरी जाईल. मालिकावीर सम्राट म्हणून केतनची ओळख आहे. वकांच्या क्रिकेटला पडलेलं एक गोड स्वप्न आम्ही नेहमी अभिमानानं सांगतो
वकानकर असल्याचा. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे या ठिकाणी दाखल. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. ऑल द बेस्ट करूयात आपण दोन्ही टीम्सला. एक चांगला सामना इथे प्रेक्षकांना अपेक्षित आहे. सलामीची जोडी मैदानावरती होती आहे दाखल. शेलू प्रीमियर लीग 2024 पर्व 8वं आपल्या भेटीसाठी आलाय. गर्व आहे आम्हा शेंदूर गुलालाचा. गर्व आहे आम्हा विठू माऊलीनं स्थापन केलेल्या वारकरी संप्रदायाचा. गर्व आहे आम्हा आईच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण करणाऱ्या हिंदवी स्वराज्याचा. गर्व आहे आम्हाला टेनिस बॉल क्रिकेट प्रेमी असणाऱ्याचा. आणि गर्व आहे आम्हा शेलू प्रीमियर लीग 2024च्या अद्भुतपूर्व आणि या 8व्या पर्वाचा. कारण ना पैशासाठी ना स्वार्थासाठी शेलूकर एकत्रित येतात गावाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी आणि क्रिकेटवरती असणाऱ्या निस्वार्थ प्रेमासाठी. अशी शेलूच्या मानाची सन्मानाची शेलू प्रीमियर लीग आपल्या भेटीसाठी आली. आपल्या स्वप्नातली आपली हक्काची स्पर्धा आणि घेऊन चलते तुम्हाला मॅच नंबर 4 टार्गेट जिकडे सेट झालाय. गुरु 11 वर्सेस सामना तुम्हाला पाहायला मिळतोय रुद्रा 11च्या दरम्यान आणि 47 चेस या मॅच मध्ये पार करायचं. 47 धावेचा पाठलाग. एक चांगली मॅच इथे प्रत्येकाला अपेक्षित आहे. एक चांगल्या सामन्याच्या आशा अपेक्षा घेऊन जो प्रेक्षक राजा मैदानावरती आलाय. पाहूया 47 एक चांगलं फायटिंग टोटल आहे. स्कोर कार्ड वरती ते कशा प्रकारे मैदानावरती डिफेंड केलं जाईल या गोष्टीकडे लक्ष या ठिकाणी प्रत्येकाचं लागलं. मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. सामन्याला करूया या ठिकाणी सुरुवात. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज धनंजय आणि बॅटिंग ट्रॅक वरती सचिन आणि त्याच्या सोबतीनं निलेश. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. लेट्स प्ले. मॅचचा पहिला बॉल दुसऱ्या डावातला. टप्पा पडलाय भरदा वेगानं सुसाट सुटलाय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अंपायरिंग करणं ऑलवेज एक डिफिकल्ट जॉब आहे. अंपायर्सनं लाईक बिफोर विकेट का दिलं नाही, बॅटकट होती का दिली नाही. अगदी डिसिजन ज्या टीमच्या फेवर जाईल ना ती टीम ऑलवेज अंपायर्स चांगले आहेत आणि ज्या टीमच्या अपोज. बट कधी अंपायर्सच्या अँगलनं दृष्टिकोनानं विचार करणार नाही की त्याने समोर काय पाहिलंय, त्या व्यक्तिमत्वानं किती वर्ष काम केलंय. आणि आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वाधिक मोठी मागणी ज्या अंपायरिंग पॅनलला मिळते त्या अंपायरिंग पॅनल आपल्या सोबत अगदी आज सहज तुम्ही विचार करा. कर्जत असेल आणि इथनं भिवंडी त्या सोबतीनं कल्याण मुंबई भरपूर लांब आहे. बट इथनं 3 वेगवेगळ्या ठिकाणाहून तिन्ही ऑफिशियल आपल्यासोबत जोडले गेले जेपी पॅनलचे. त्यासाठी आज जय पवारनं क्रिकेटला दिलेलं अफाट वर्षाचं सातत्य. त्यामुळे आज यशाच्या उंच शिखरावरती जय पवार हे पॅनल देखील काम करतं. पूर्ण शेलू ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं देखील खरं तर कुमारदादा आपण आभार व्यक्त करू. एक बिझी शेड्यूल मधनं ते आज आपल्याला वेळ देतात आणि स्वतः जेपी आज आपल्या सोबत आहे आणि कुमारदादाच्या प्रेमा खातीर स्वतः जय पवार या ठिकाणी इथे उपस्थित राहिलेत याचा देखील आवर्जून उल्लेख व्हायला हवा. अत्तरजी पठाण यांचं शुभागमन झालं तर त्यांना विनंती आहे या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. नाउ बॅक टू क्रिकेट. बॅटच्या समोर हा देखील चाललाय परफेक्ट वाईड यॉर्कर. सलगचा चौथा डॉट बॉल टाकलाय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज धनंजय आणि थांबून ठेवलाय फलंदाज सचिनला. क्या बात, वेल बोल्ड धनंजय. एक धनंजय बिग बॉस गाजवताना तुम्हाला पाहायला मिळाला. अनेक मराठी हृदयांच्या अगदी अधिराज्य गाजवताना डीपी दादाला आपण पाहिलं. हा धनंजय दादा देखील मैदानावरती आपल्या गोलंदाजीनं सध्या प्रेक्षकांची मनं शेलूकरांची जिंकत असताना मेडन पाहायला मिळेल का. समोर जे स्टँड स्वर्गीय दीपक मसने स्टँड त्याच्या बाजूला एक बाईक पार्क केली आहे. रिक्वेस्ट आहे ती थोडीशी क्रॉस करा. तिची नंबर प्लेट भरपूर त्रास देते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यस, बाजूला जी बाईक आहे ना मंडपच्या बाजूला दिनेश तरे आय थिंक तिथे उपस्थित आहेत. रिक्वेस्ट आहे दिनेश दादा ती बाईक थोडीशी बाजूला करा. हा यस तीच. आता जे टी शर्ट वाले प्रेक्षक तिथे उपस्थित होते ब्ल्यू जीन्स अँड थिंक पिंक टी शर्ट ती बाईक बाजूला करा. सनी भगत तुमच्या बाजूला जी बाईक आहे ती थोडीशी बाजूला करा. यस तीच तुझ्या राईट साईडला.
हा नाही नाही इकडचे मागे मागे हा यस आता ज्या बाईकला तू हात लावला होता मित्र तीच क्रॉस कर तिची नंबर प्लेट त्रास देते आय थिंक मागची मागची बाईक अजून मागे बाईक आहे काय नंबर प्लेट थोडीशी फंकी आहे त्याच्यामुळे ती खूप त्रास देते चला थँक्यू मित्रांनो नाउ बॅक टू क्रिकेट जाऊयात मॅच मध्ये 5 बॉलचा खेळ झाला धावफलकावरती धावा आतापर्यंत आलेत त्या म्हणजे 2 बॉल तयार टप्पा पडलाय गुडलेन स्पॉटला हा देखील चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये क्या बॉलिंग केली या मॅच मध्ये धनंजयनं सुपर्ब पहिलं षटक आणि 47 तुम्ही डिफेंड करताय पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा या ठिकाणी धनंजयनं खर्च केलेत आणि क्या बॉलिंग या मॅच मध्ये धनंजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे टीमची टोटल धावफलकावरती पहिलं षटक संपल्यानंतर स्कोर इकडे आपण पाहताय संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती लागलेत आतापर्यंत 2 समीकरण मैदानावरती येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 45 अपकमिंग 24 बॉल्स रिक्वायर्ड 45 कुठे जाईल मॅच बॅटिंग टीम की फिल्डिंग टीम गुरु 11 की टीम रुद्रा 11 कोणता संघ हा सामना जिंकताना आपल्याला पाहायला मिळेल त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या मैदानावरती आपल्याला शोधायची आहेत आणि उत्तरं शोधायची आहेत त्यासाठी मैदानावरती वाट देखील पाहावी लागते कारण आयुष्याचं कोडं जसं एक फार मोठं गणित असतं त्याचं उलगडं लवकर सापडत नाही तसा जीवन पटल देखील एक चित्रपट आहे तिथे संकट आहे ना पार्ट ऑफ लाईफ त्याच्यावरती मात करणं आर्ट ऑफ लाईफ त्या आर्टचा आर्टिस्ट मैदानावरती बॉलिंग टीम कडे व्हॉट ट्राय काय प्रयत्न होता तिकडे फिल्डरचा लाजवाब सचिन सिंग त्या ठिकाणी होते क्षेत्ररक्षक आणि काय सुपर ट्राय केलं होतं सचिन सिंगनं आणि टीमची टोटल धावफलकावरती कमी आहे मात्र मैदानावरती मेहनत आमची फार मोठी आहे हे सध्या सचिन सिंग आणि कंपनी मैदानावरती दाखवत असताना या मॅच मध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे वेल ट्राय चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी सचिन सिंग यांचा पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं बॉल तयार आहेत बॉलिंग ट्रॅक वरती रजत पुन्हा एकदा सचिन आले डायरेक्ट हिटचा प्रयत्न वॉर्ड ऑफ फिल्डिंग सचिन या मॅच मध्ये आज अ फिल्डर देखील एक चांगला रोल तुम्ही सोडू शकता हे सध्या सांगत असताना आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाला टीमची टोटल धावफलकावरती फायनली आता सिंगलने पुढे जाईल धावफलक स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती 5 ऑन दी बोर्ड 5 धावा धावफलकावर विदाउट लॉस बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वर बॉल तयार आहे बॉलिंग मार्क वर षटकातील पुढचा बॉल गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतील रजत मसने बॉलिंग ट्रॅक वरती आहे एक चांगला गोलंदाज आहे रजत नेहमीच एक अतिशय चांगल्या क्रिकेटसाठी रजतला ओळखलं जातं आज देखील त्याच अशा अपेक्षा त्याच्या माध्यमातून या ठिकाणी नक्की लागलेत वाईड लाईनच्या कदाचित बाहेर आहे का हो थोडा दूर राहिला होता अवे फ्रॉम द बॉडी बॅटरच्या रेंज पासून भरपूर दूर नेलं होतं या बॉलला आणि त्यानंतर आपण पाहता अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येत असताना वाईट बॉल एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय टीमची टोटल धावफलकावर 6 या आकड्यावर चांगली बॉलिंग करतो रजत त्याच्या आधी धनंजय अजून एक चांगला बॉल परफेक्ट टाकला होता रजतनं खोलात यॉर्कर ब्लॉक हॉल शांत ठेवलं तिकडे फलंदाजाला चेंडू जातो इथनं डॉट बॉलची होतीये समाप्ती टीमची टोटल धावफलकावरती थांबली आहे लेस दॅन रन बॉल 10 चेंडूंचा खेळ झाला फक्त स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत ज्या लागलेत धावफलकावरती 6 या आकड्यावरती 9 चेंडूंचा खेळ झाला एक वाईट बॉल असे 10 बॉल आतापर्यंत टाकण्यात आले त्या मॅचच्या दरम्यान टार्गेट 47 फुल टॉस फटका फर्स्टला मिस टायमिंग मिड ऑफला बॉल हवेत शॉट एक्स्ट्रा कव्हर आलाय टीपलाय झेल संपलाय खेळ फलंदाज बाद
बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, टीमची टोटल धावफलकावरती षटकं संपली आहेत आतापर्यंत. आपण पाहता 1.5-4. चौथ्या बॉलवरती विकेट आली. नेक्स्ट मॅच आपल्या बेटीसाठी काही क्षणात त्या ठिकाणी येईल. दोन्ही टीम्स आपण सज्ज राहायचं पुढच्या अगदी महत्वपूर्ण टॉस साठी. संदीप सर, टॉस झालाय का? यस, टॉस कम्प्लीट आहे. दोन्ही टीम्स रेडी आहेत. आय थिंक मानस जतीन 11 आणि अविरशा 11 या दोन टीम्स इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, षटकातील या ठिकाणी पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. रजत, चांगली बॉलिंग आतापर्यंत रजतने या मॅचच्या दरम्यान करताना त्याला आपण पाहिलंय. इथे फटका चांगला आहे. आता फिल्डरला देखील बीट केलाय. शॉर्ट हँडमॅन बॅकअप करतील. अगदी क्रिकेट विथ फुटबॉल नाही थांबत आहे. फायनली बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं डीप मध्ये आणि शेवटच्या स्टेजला बॉल तिकडे स्टॉप करण्यात आला. अगदी आउटफील्ड मध्ये थोडेसे अडथळे होते त्यामुळे बॉल तिकडे थांबला. हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि धावफलकावरती 3 ने पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहता 3 धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना स्कोर जाऊन पोहोचलाय. बाउंड्री चेकसाठी या ठिकाणी थर्ड अंपायरचा कॉल अंपायरच्या माध्यमातून करण्यात आला. धावफलक पाहूयात 3 की 4. अगदी एक्झॅक्टली काय घडलं? बॉल ज्यावेळी स्टॉप झाला त्यावेळी बाउंड्री लाईनच्या तो बाहेर गेला होता का? त्या ठिकाणी आमचे थर्ड अंपायर जय पवार सर उपस्थित आहेत. चौकार आहे का? चला, चौकार आला. फिल्डर्सच्या माध्यमातून निर्णय त्या ठिकाणी पोहोचला अंपायर्स पर्यंत आणि हा चौकार असं या ठिकाणी इशारा अंपायरच्या माध्यमातून येतोय. आणि धावफलक 2 षटकं संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत आपण पाहता 11 या आकड्यावरती 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत आणि एक चांगलं क्रिकेट मैदानावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. ही मॅच बनली आहे. फर्स्ट आहे सामना बॅटिंग टीमच्या क्रिकेटची मानाची जत्रा ज्याचं नाव आहे शेलुगाव प्रीमियर लीग 2024. नकद बडा न पद बडा, मुसीबत में साथ खड़ा हो सबसे बड़ा. आणि या सॉंगच्या ठेक्यावरती सगळेजण नाचत होते. धावफलकावरती धावा 11 झालेत. या बॉलच्या आधी 11 होत्या पण अनाउन्स देखील केला. विकेट गेली, 0 आला. 11 वरती स्कोर तिकडे थांबल आणि 11ला विकेट मैदानावरती मात्र 2 गेलेत. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत असताना धनंजय लोवर फुल टॉस, कॅच अ कॉल, बीट केलं शॉर्ट कव्हरला. बॉल चला डीप मध्ये, नाही थांबणार, सरळ ट्रॅव्हल होतं बॉल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हरला बीट करून आउट ऑफ दी ग्राउंड. इट्स कडक 4 आणि या चौकारानंतर टीमची टोटल धाव फलकावरती 4 ने फ्लॅ होतीये. 15 या आकड्यावरती 2 षटकांमध्ये 11 होत्या. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली. धावफलकाला काही काळ असं वाटलं की आता लगाम लावली जाईल. त्यानंतर मैदानावरती पुन्हा चित्र काहीसं वेगळं घडताना पाहायला मिळालं की या दोन्ही बॅटर्सच्या अगेन्स्ट आता ज्या गोलंदाजांचा दबदबा सुरू होता त्या गोलंदाजांच्या अगेन्स्ट संघर्षाचा धनंजयच्या अगेन्स्ट आक्रमण. फिल्डर आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. अगदी 2024 सूर्यानं जर डेव्हिड मिलरची कॅच सोडली असती तर 1983 कपिल देव निकन्सनं व्यू रिचर्डचा कॅच सोडला असता तर अगदी हे सगळं घडलं नसतं. मार्वन सॅम्युअल्सनं कॅच सोडली नसती तर 264 बनले नसते. मार्टिन गुप्टिलचा सोडलेला झेल अगदी 237 बनताना आपण पाहिला. आणि सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती ओडिया विश्वचषक भारतानं गमावलं. हेडला दिलेलं जीवनदान, त्याच्या बॅटमन आलेला 100 कॅच ड्रॉप झाल्यानंतर खोलवट टप्प्याचा हा बॉल. धनंजय लढायला तयार आहे, हार मानायला तो तयार नाहीये कारण त्याला माहिती आहे हारनं तर जंगलात राहतात. आपण क्रिकेटच्या पटलावरती वावरतोय. आज शेलू गावाच्या आपल्या पुरस्कर्त्याच्या नावासाठी आपल्याला खेळायचं आहे. आणि आयुष्यात एकच गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, स्वतःच्या फोटोवरती जोपर्यंत हार चढत नाही
तोपर्यंत आयुष्यात हार मानायची नाही. हाफ ट्रॅकर, फिल्डर बीट, बॅटर बीट, अंपायरचा काही इशारा येईल यस नो बॉल याचीच तर वाट पाहत होतो. कारण ज्यावेळी बॉल रिलीज केला फलंदाजाच्या बॉडीचा स्पर्श तिकडे स्टंपला झाला. फ्रंट फूट जे होतं ओव्हर स्टेप कदाचित होईल या अनुषंगानं थोडंसं मागे घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये आपण पाहता नो बॉल. नो बॉलचा इशारा. नो बॉलच्या स्वरूपात धावफलक. अगदी 1 रन घेऊन पुढे जाल. टीमची टोटल 19 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल फ्रीट. अंतिम बॉल गोलंदाज धनंजयच्या स्पेल मधला आणि तो त्याला फ्रीटचा टाकायचा आणि स्ट्रायकर इनला बॅटर निलेश मसने. सलामीला आलेत निलेश. इथे फटका फर्स्ट लामिस टायमिंग. बॉल हवेत एक सिंगल या ठिकाणी नक्की मिळेल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे जाईल कारण फ्रीट बॉल होता त्याच्यामुळे कोणतीही हानी होणार नाहीये. षटक संपली आहेत मैदानावरती 3 आणि मॅच ऑन. कारण आता 60% सामना फिल्डिंग टीमच्या बाजूने. कारण 3 ओव्हर 18 बॉल फक्त 20 झालेत. 12 बॉल शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. लक्ष 47. अजूनही 20 धावेची गरज आहे. जोपर्यंत खेळाडू बसतात मित्रांनो पाणी पीत आपण ऐकूयात शेलू प्रीमियर लीग मध्ये डीजे मास्टरच्या माध्यमातून एक संगीत आणि त्यानंतर पुन्हा परतू मैदानावरती जिथे मॅच ऑन आहे. 12 बॉल 27 ची गरज आहे. धावफलकावरती 3 षटक संपली आहेत. 20 झालेत. 12 बॉल 27 ची गरज आहे. येणारे 12 बॉल 27 धावा. मैच स्टिल नाउ ऑन. असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम. अरे संघर्ष का मैदान छोड़कर कभी मत भागो तुम. कुछ किए भी ना मेरे यार कभी जय जयकार नहीं होती. और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हर कोशिश कभी बेकार नहीं होती. प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कधी अडचणी, कधी यश, कधी संकट, त्यातून मार्ग. म्हणून तर म्हणालो आयुष्य एक अशी जीवनशाळा आहे जिथे प्रत्येक दिवस तुमच्यासाठी एक न्यू टेस्ट, जिथे कॉपी पेस्ट तुम्हाला करता येत नाही. त्यामुळे रोजचा दिवस अशाने जगा की आजचा दिवस आयुष्यात काहीतरी धमाकेदार करायचा. 22 पे नौकरी, 25 पे छोकरी, 60 पे रिटायरमेंट, फिर मौत का इंतजार. मुझे नहीं चाहिए ऐसे लाइफ यार. हर एक लाइफ का दिन ऐसा जियो कि जीने का मजा ही कुछ अलग हो. जिंदगी कुछ अलग है. यहाँ कहानी बनती है, कभी किताबों में छपती है तो कई किताबों में मिट्टी भी लग जाती है. किताबी का एक ही पन्ना अभी खुला है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. 12 बॉल 27. पहिला बॉल डॉट चालला एसटी रक्षकाच्या हातात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय पप्पू डांगरे. आणि मॅच जरी इथनं जिंकण्यामध्ये पप्पू डांगरेचं काही योगदान चांगलं राहत आहे तर फिल्डिंग करणारी टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते रुद्र 11. ती देखील म्हणेल हमारा पप्पू पास हो गया. 11 बॉल 27. 2 मोठे फटके पाहिजेत. येत्या 5 बॉल मध्ये कमीत कमी 12 रन्स अपेक्षित आहेत जेणेकरून शेवटच्या षटकात दबाव कमी बनेल. टीम गुरु 11 वरती लोवा फुल टॉस समोर खेळलेत. गोलंदाजाला स्पर्श करून बॉल डायवर्ट होता. लॉन्ग ऑफ ला एक सिंगल फक्त मिळती है. बिना हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश ना हो. और इक्के दुक्के से क्या मुकाबला जीत पाएगी टीम रुद्र 11 जब तक मुकाबले में चौके और छक्के ना हो. चौकार षटकारांची गुरु 11 ला सध्या नितांत गरज आहे. कारण समीकरण मॅचचं उरलंय. 10 बॉल 26 धावा. काटाकीर लढत तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. शेलू गाव 10 टीम्स, प्रत्येक टीम मध्ये क्वालिटी आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता शेलू एक गाव 1-11 पडद्यावरती किती स्ट्रॉंग आहे. फ्रंट फुटला पुढे सरसावत एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक तिकडे आहे डीप मध्ये. एकच धाव मिळतीये. सेकंडचा कॉल नाही झालाय.
धावफलक 1 ने पुढे जात आहे, समीकरण बदलत आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. इथनं 9 येणारे 9 बॉल जिंकण्यासाठी या मॅच मध्ये धावा या ठिकाणी करायच्या आहेत. त्या म्हणजे आपण पाहताय 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25. 9 बॉल 25 धावेची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. बॉल तयार. आता बॅटच्या समोर खोला टाकला होता, चालला यष्टी रक्षकाच्या अगदी समोरून गोलंदाजाच्या हातामध्ये. समाप्ती होतीये त्या ठिकाणी डॉट बॉलची. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये प्रेशर बनवेल, प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये दबाव वाढवेल बॅटिंग टीम वरती. 30 बॉल लक्ष 47 होतं ज्यावेळी मॅच सुरू झाली आणि आता तोच सामना मैदानावरती येऊन कुठे थांबलाय तर जिंकण्यासाठी आता 4 मोठे फटके पाहिजेत. आता पहिला आलाय का? हो, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मितील धावा या ठिकाणी 6. हा येतोय षटकार. 28 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी अजूनही मैदानावरती बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत ते म्हणजे 7 बॉल बनवायच्या धावा 19. 7 चेंडू 19 ची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. 7 बॉल 19. कुठे जाईल मॅच? रुद्र 11 की टीम गुरु 11? आता गुरु सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण पहिला षटकार मैदानावरती पप्पूच्या अगेन्स्ट ठोकलाय. या बॉल वरती एखादा 4 एखादा 6 आला ना तर ही मॅच त्या स्टेजला जाईल. इथे प्रेक्षकांच्या काजाचा ठोका आणि ठोका चुकताना आपल्याला पाहायला मिळेल. टीम गुरु 11 करतीये क्षेत्ररक्षण. षटकार मैदानावरती रुद्र 11 साठी आलाय. बॉल बाकी आहेत, 7 रन बाकी आहेत मैदानावरती. इथनं जुनी 19 इम्पॉर्टंट बॉल. जन्नत सिनेमा तुम्ही पाहिला ना, त्यामध्ये एक वाक्य, जीत की जंग और हार का मातम इस बीच का अंतर बडा बेमिसाल होता. हा बॉल तोच आणि तो चालला यष्टी रक्षकाच्या हातात. अपील सुरू आहे. अंपास मैदानावरती कुठेही रस दाखवत नाहीयेत. चेंडू जातं डॉट आणि समीकरण उरलंय 6 बॉल 19. कमॉन डीजे. ओईटी आउट. फलंदाज बाद. झाली. 6 बॉल 14 रनची गरज. लगातार 3 बॉल मयूर वाघमारे नुकतीच ज्यांना रायगड प्रीमियर लीगची मालिकावीर पटकावली, त्यानंतर त्याच्या अगेन्स्ट 3 बॉल मध्ये 14 रन्स बनवण्यात आल्या. थर्ड अंपास या ठिकाणी मंगळ विकेट साठी 6-19 ची गरज. पहिल्याच बॉल वरती मंगळ विकेट साठी ट्राय केला. पूर्ण टीम इकडे अपील करते. वैनू मंगळ नावाचा एक खेळाडू होता भारतीय, अगदी त्याच्या अगेन्स्ट हे घडलं. त्यानंतर या विकेटला मंगळ विकेट नाव देण्यात आलं. आर अश्विन, जॉर्ज बटलर त्यांच्यातली रायव्हरली संपलीच नाही. अगदी न्यूझीलंड टीम ज्यावेळी खेळत होती, भारतीय टीमचे गोलंदाज कृणाल पांड्यानं अगदी तो कारनामा मंगळ विकेटचा केला. रोहित शर्मा पोहोचले अंपासपर्यंत. त्यानं सांगितलं नॉट आउट आम्हाला हवंय. स्पोर्ट्समॅन स्पिरिट क्रिकेटच्या पटलावरचा एक वेगळा भाग आहे. अगलीकडच्या काळात मंगळ विकेटला देखील एक फेअर गेम मध्ये जागा मिळाली आहे, बट इथे OUT आउटचा निर्णय अंपासच्या माध्यमातून येतोय. फलंदाज होतील त्या ठिकाणी बाद. कृष्णा बाद झालेत.
चेंडू जाईल अगदी आपण इकडे पाहताय मंकड विकेट देऊन. बट 6 बॉल आणि 19 अजूनही शिल्लक आहेत. जुन्या काळातलं क्रिकेट असं होतं की मंकड विकेट ज्याला आपण आपल्या भाषेत ग्रामीणमध्ये लिंबू म्हणतो, आणि जर तो फिरला तर बॉल पण डॉट मिळायचा. बट त्यासोबत एक रिक्स पण असायची, जर तिकडे नॉट आऊट आलं तर तो नो बॉल घोषित केला जायचा. बट अलीकडच्या काळात बदलत्या नियमानुसार कितीही वेळा बॉलर मंकड विकेट ट्राय करू शकतो आणि तिकडे नो बॉल देखील घोषित केला जात नाही. इकडे मात्र एक विकेट मिळेल गोलंदाजाला. कृष्णाची कदाचित भीती होती, धोका होता कृष्णापासून या टीमला, त्यामुळे त्याच्या अगदी मंकड विकेट ट्राय करून त्याला बाद केलं आणि फायनली त्याची विकेट काढली. 6 बॉल 19. बॅटच्या समोर चालला बॉल लॉंग ऑफला, अगदी कृष्णा झालेत मंकड विकेट बाद. बट आता बॅटिंग चांगली करायची शेट्टीला. रन्स आले त्या ठिकाणी 2. समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात अजूनही 17. 5 बॉलचा खेळ बाकी आहे, 17 रनची गरज आहे. एक मोठा फटका या मॅचचं चित्र बदलवेल. एक मोठा फटका या मॅच मध्ये हवाय. भरत शेट्टी ऑन स्ट्राइक. शेट्टे आणि बॉल चाललाय पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातो इकडे डॉट. समीकरण चाललंय मैदानावरती फार लांब, कारण आता हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहताय बनवायच्या धावा. येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 रनची गरज आहे. 4 बॉल 17 रन्स मैदानावरती बनतील का, फार मोठा क्वेश्चन मार्क आहे. 47 लक्ष होतं, अर्ध्या विकेटवरती आपटलाय आणि त्याला चापटवलंय, पाठवलाय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक बिगिट येतोय आणि या षटकारानंतर समीकरण मैदानावरती पुन्हा एकदा बदलतंय. धावफलक 6 ने फ्लाय झालाय आणि समीकरण येणारे बॉल बाकी आहेत 3 आणि रन्स बाकी आहेत 11. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे आणि रन रेटचा रूल इकडे नाहीये. त्यामुळे कंपल्सरी चेस या एका टॅगलाईन वरती स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला थोडं फास्ट खेळा. जर व्हॉलेंटियर्स बॉल आपण मैदानावरती थोडे लवकर दिले तर भरपूर चांगलं होईल, कारण बॉल लवकर मैदानावरती परत येत नाहीयेत. त्या गोष्टीची देखील काळजी खरं तर आपण सर्वांनी घ्यायला हवी, जेणेकरून आपला वेळ वाचेल. आणि जितका वेळ वाचेल तितका मॅचेस चांगल्या संध्याकाळच्या सत्रात फिनिश होतील. 3 बॉल जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात 11. हिसं लगाड आला तो मॅच जिंकायला आला. या मॅच मध्ये मजा येईल जर या बॉलवरती एक बिगिट इथनं फलंदाजाच्या बॅटमध्ये येतोय. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बीट झालेत, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता ही मॅच खतरनाक मोड वरती येऊन इकडे थांबली आहे, कारण समीकरण या मॅचचं बदललंय. बॉल शिल्लक आहे तिथनं आता 2 रन्स बाकी आहेत मैदानावरती. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावा. 2 बॉल 7 रनची गरज आहे. 7 धावा 2 बॉल. रुद्र 11 की टीम गुरु 11 त्याचं उत्तर येणारे 2 बॉल या मैदानावरती आपल्याला देतील. आणि काही मॅच मैदानावरती रंगतीये, अगदी क्वालिटी मॅच, नेल बॅटिंग फिनिश मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. मंकड विकेट काढली त्यानंतर क्रिकेटची विकेट देखील म्हणत असेल कदाचित मेरे साथ इस गेंदबाज ने धोखा किया है, चलो कुछ मोड रुख बदल देते. 2 बॉलचा खेळ बाकी आहे, 7 रनची गरज आहे. इनफिल्डच्या वरनं चालला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने कॅच झाली आहे. ड्रॉप, सिंगल कंप्लीट, 2 देखील बनतील. हो, 2 धावा झाले त्या ठिकाणी पूर्ण आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारा अंतिम 1 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत. 1 बॉल आणि मॅच जिंकायला रन्स अपेक्षित आहेत इथनं 5. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे इथे आपण पाहताय रन्स बनवायच्यात तर 1 षटकारच मारावा लागेल आणि गोलंदाजाला 1 चांगला बॉल मैदानावरती टाकायचा आहे जो हा सामना जिंकून देण्यासाठी मदत करेल. 1 बॉल आणि 5 रनची गरज आहे. अंतिम बॉल मैदानावरती 5 धावेची गरज. मॅच इथनं कुठे जाईल त्याचं उत्तर देणारा हा क्षण तुम्हाला अगदी काही क्षणात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शेवटचा अंतिम बॉल आणि धावा करायच्यात मैदानावरती इथनं 5. 1 बॉल 5 आणि फटका इनफिल्डच्या वरनं काढायला ट्राय जरूर केलं, बट फायनली इथे आपण पाहताय निर्णय जाईल तो म्हणजेच फिल्डिंग टीमच्या बाजूनं.
कारण हा सामना मैदानावरती अंतिम टप्प्यामध्ये येऊन त्यांनी या ठिकाणी जिंकलाय आणि अभिनंदन करूयात आपण फिल्डिंग टीमचं. आणि समीकरण मैदानावरती आपण पाहिलं अगदी थोडक्यात हा सामना या ठिकाणी त्यांनी जिंकलाय, त्यांचं करूयात या ठिकाणी आपण अभिनंदन. पुढील मॅचकडे आपण इथनं लगेचच वळतोय. पुढची मॅच काही क्षणात इथे सुरू होतीये. संदीप गायकवाड सर या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जातील आणि सामन्याला सुरुवात त्यावेळी आपल्यासोबत पियुष बाबरे आवाज कर्जतचा आपल्या समोर जोडला जाईल. धन्यवाद. चेक. हॅलो. जबरदस्त मॅच रंगताना आपण पाहिली. गुरु 11 संघांना अखेर शेवटच्या टप्प्यामध्ये निसटता विजय मिळाला असंच आपण म्हणूयात. अलीकडे आपण जर पाहिलं तर लीग स्टेजच्या फॉर्मॅटमध्ये स्पर्धा मॅच टाय झाल्याच्या नंतर दोन्ही टीमला समसमान गुण वाटले जातात आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये रन रेट काढलं जातं. परंतु इथे नेट आणि थेट निर्णय लावले जातात. नुकताच म्हणजे 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिला होता तेव्हाच कुमारदादा सोबत चर्चा झाल्याच्या नंतर त्याने सांगितलं की या स्पर्धेमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं रन रेट ठेवत नाही, म्हणजे कंपल्सरी चेसिंग करून सामना जिंकावा लागत होता रुद्र 11 टीमला आणि जवळपास 1 रनानं त्यांना सामना इथून गमावा लागला. चला नेक्स्ट मॅच मध्ये चला मानस जतीन 11 चला फिल्डिंग साठी लगेच. मानस जतीन 11 चला निहाल लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये आपण उतरा. चला आणखीन 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला कृपया करून. निहाल शेट्टी अँड कंपनी चला मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग साठी. मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजच्या दिवसामधील 5वी आविर्षा इलेक्ट्रिकल्स अँड 10 पॉइंट आयलंड 11 वर्सेस मानस जतीन 11 या दोन टीम मध्ये जबरदस्त सामना रंगेल. तत्पूर्वी वळूयात या मॅचचा मनाचा मॅच कडे. त्याचबरोबर वळूयात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करत असताना जबरदस्त सुरुवात आपल्या संघाला 16 धावत संख्येची ज्याने मिळवून दिलेली आहे. गोलंदाजी करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुरेख सुरुवात ज्याने करून दिलेली आहे तो धनंजय मुकणे ठरलेला आहे या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर नुकताच रोशन दादा मसने यांचं नुकताच व्यासपीठावरती आगमन होता. यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्याच बरोबर आपण पाहतात सन्माननीय नागेशजी मसने साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांनाही आमची विनंती की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. आपलं आम्ही SPL च्या वतीनं हार्दिक स्वागत करत आहोत. आता स्वतः JP सर इन ऍक्शन आता मैदानाच्या आतमध्ये उतरण्यासाठी तयार. सर्वाधिक बिझी शेड्यूल ज्या पॅनलचा राहिलेला आहे पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर ज्या पॅनलची चर्चा सातत्याने राहिलेली आहे ते कुमार दादाच्या विनंतीला मान देऊन स्वतः JP सर देखील आज या शेलू नगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. तर संपूर्ण तिन्ही ऑफिशियलचा आपण सहर्ष मनपूर्वक करूयात. खास करून विशेष कौतुक करत संदीपजी गायकवाड सर जे सातत्यानं संपूर्ण JP पॅनल यांना सातत्याने कर्जत विभागामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतात, संधी देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. कारण कुठलीही स्पर्धा मंडळाच्या नंतर लागतं तो ऑफिशियल मंडळाच्या नंतर न्याय देवता दोन्ही टीमला समसमान न्याय देण्याचं काम या ऑफिशियल्सनं सातत्याने केलेलं. चला धनंजय मुकणे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण यावं. सन्माननीय सोमनाथची भगत साहेबांना मी विनंती करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपलं हार्दिक स्वागत करत आहोत. चला धनंजय मुकणे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी त्वरित पोचा. चला वळूयात सामन्याकडे. त्याचबरोबर सन्माननीय पुंडलिकजी मसने साहेब यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा आमची विनंती की आपण व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. SPL मंडळाच्या नंतर स्टेजवरती गर्दी तर होणारच.